विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हरी हरी राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल
जयाची द्वारी सोन्याचा जयाची द्वारी सोन्याचा अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले घरी काय होई महाराज घरी लते काय होई महाराज काय होई महाराज घरी लते काय होई हरी पाहे विग सुसंगी हरी पाहे विग सुसंगी हरी पाहे विग सुसंगी जयाने घातली मुक्तीची गवाही जयाने घातली मुक्तीची गवाही घातली मुक्तीची गवाही जयाने घातली मुक्तीची गवाही मादी वैष्णवा मेळविले मादी वैष्णवाची मेळविले मादी वैष्णवाची हरी नते काय होई महाराज हरी काय होई महाराज काय होई महाराज हरी काय होई महाराज हरी शुद्ध हरी शुद्ध कामने देते सुख काय कामने देते सुख काय सुख काय कामने देते सुख काय समाधान चित्ताचे राह समाधान चित्ताचे समाधान चित्ताचे कामने देते सुख काय कामने देते सुख काय देते सुख काय कामने देते सुख काय समाधान चित्ताचे राह समाधान चित्ताचे समाधान चित्ताचे हरी नते काय होई महाराज हरी नते काय होई महाराज काय होई महाराज हरी नते काय होई महाराज हरी पाहे वेद सुसानी हरी पाहे वेद सुसानी ज्ञानेश्वरजी महाराज वर्णी व श्री हरिभक्तपरायण विश्वंभर महाराज माळोरे.
जय जय द्वारे सोन्याचा पिंपळ जय जय द्वारे जय जय द्वारे जय जय द्वारे जय 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 द्वारे जय जय द्वारे जय जय द्वारे सोन्याचा पिंपळ जय द्वारे जय जय द्वारे जय जय द्वारे जय जय द्वारे जय जय द्वारे सोन्याचा पिंपळ जय जय द्वारे गे ऐसे बाळ रे राम गे ऐसे बाळ रे राम रे करीन ते काय करीन ते काय ओ हे महाराज करीन ते काय करीन ते काय करीन ते काय रे राम रे अंगी ऐसे बड़ रे राम रे करीन ते काय करीन ते काय नोहे महाराज करीन ते काय करीन ते काय नोहे महाराज अरे बाहे परी पाए बिज परी पाए
परे पाहे बीज शुद्ध अंगी शुद्ध अंगी परे पाहे बीज शुद्ध करील ते काय करील ते काय नोहे महाराज करील ते काय करील ते काय करील ते काय सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे
रस होते वळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरवित निज खून हाता चढे संपूर्ण तत्व भेदे श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊसुनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषा त्या दरु विवेकावरी तैसे श्री गुरुचे महिमान आकळते के असे साधन हे जाणून या मिया नमन निवांत केले श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांचे माता चरणावरी श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नव्हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी प्रस्तुत स्थळी श्री गोदावरी मातेच्या या पवित्र कुशीमध्ये वसलेलं आपलं अनादी कालापासून श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण नगरी या पैठण नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था म्हणजे प्रसादिक एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था फिरता अखंड हरिनाम सप्ताह याचं कारण असं आहे 2009ला सुरू झालेला आहे गोपाल महाराज आणि त्या पहिल्या सप्ताहाला मी होतो गुरुवर्य महाराजांचं कीर्तन जोगला देवी इतकं सुंदर कीर्तन मध्यंतरी मी येताना आलं पण गुरुवाऱ्यांनी काय पाहिलं वाचून पढेना वाची ना सेवा हे जाणे स्वामीची नव्हे ज्ञानशीळ नव्हे बहुश्रुत दासमी दुर्बळ वैष्णवांचा आपली वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराज या संस्थेमध्ये गुरुवर्य महाराजांचं चरित्र मी शांतीब्रह्म गुरुवर्यांच्या मुखातून कुरेखर बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे इतकं कष्ट पंढरपूरमध्ये चातुर्मासाला असताना महाराजांनी शिलाईकाम करावं आणि पाठही ऐकावे चिकाटी कारण याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा तुका म्हणे आता परिणिली नोवरी आता दिवस तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी प्रस्तुत या अभंगातून एक बीड भागातील एक धरणेकरी मला कष्ट न करता मला धन मिळावं मला अभ्यास न करता मला ज्ञान मिळावं आणि सरते शेवटी मला मोक्ष मिळावा या हेतूने तो धरणेकरी प्रकरण तुकोबारांनी खूप रंगवलेलं आहे ते 11 अभंग आहेत त्यातला हा अभंग शेवटचा अभंग आहे तो धरणेकरीला असं वाटलं की मला हे तीन गोष्टी मिळाव्यात कोणकोणत्या कष्ट न करता धन मिळावं एक पुढं शिकताना पुढंच मी अध्ययन न करता मला ज्ञान मिळावं आणि सरते शेवटी मला मोक्ष मिळावा या हेतूने तो पंढरपूरला गेला पण भगवंताने सांगितलं की हे कोर्ट सध्या बंद आहे आपण आळंदीला जा त्याला आनंद वाटला वा माझ्या स्वप्नात भगवंत आले आळंदीला जा म्हणतात धर्मदल करत तो आळंदीला आला आणि आळंदीला मात्र आजा वृक्षाखाली त्यांनी अनुष्ठान मांडलं ज्ञानमरने सांगितलं तुका सर्वश्रेष्ठ प्रेमा थोर का जो अवतार नाम याचा
जगद्गुरु तुकोबारायांचं कोर्ट सुरू आहे देऊला. चांगलं आहे, भगवंताने सांगितलं आळंदीला जा, बरोबर आहे. पण इथून जो प्रवास आहे तुकोबारायांकडे जाण्याचा, तो मात्र त्याला कसं तरी वाटलं. कारण मी आलो कशा करता, मला संस्कृत ज्ञान व्हावं. आणि तुकोबारायांची गाथा कशी आहे, मराठीत. त्याला ते नको वाटलं म्हणून. पण आता ज्ञानोबारायांची आज्ञा आहे. तसं झालं आज. गुरुवर्य आजचे कीर्तनकार श्रावण महाराज आहिरे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. आमचं पारायण संपलं. मला नवनाथ महाराज म्हणले आपण महाराजांकडे जाऊ, विष्णू महाराज जगताप, गुरुवारी विष्णू महाराज जगताप. काही हरकत नाही, आपण जाऊ, विनंती करू. मला खूप आनंद झाला की ही सेवा महाराजांनी करतील, खूप आनंद वाटला. पण त्यांनी कीर्तन घेतल्यामुळे काही येऊ शकले नाही. बरं चला महाराजकडं, गाथाभजन संपलं, चला महाराजकडं, चला बाबा. आता कोणी ज्येष्ठ कीर्तनकार सांगतील एखादा कोणी, काही हरकत नाही. महाराजाकडे गेल्यानंतर आली मुखावाटे अमृत वचने. महाराजांचं जे आजचं जे बोलणं होतं, हे बोलणं नव्हतं महाराज. इथं जे मंडळी असतील, आजचं बोलणं म्हणजे विशेष रूपाने बोलणं. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. मी तर नेहमीच सांगतो, विद्यार्थी भेटले, अनेक भेटतील असे नाही. जी बैठक आहे संप्रदायाची, जी प्रणाली आहे, ती मात्र जपण्याचं काम महाराजांनी, तो काम म्हणे नेम प्राणसंसाठी तरीच या गोष्टी विठोबाची. हे एवढं सोपं नाही, पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी. गुरुवर्य महाराजांच्या जीवनात खूप मोठे मोठे महात्मे येऊन गेले. श्री गुरु विठ्ठल बाबा घुले, श्री गुरु मामासाहेब महाराज दांडेकर, शांतीब्रह्म गुरुवर्य बाबा, गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य, गुरुवर्य निकम बाबा, गुरुवर्य मोठे बाबा, गुरुवर्य नतुशिंग बाबा, वैराग्याचे महामेरू, गुरुवर्य मधुकर बाबा शिंपी, गुरुवर्य बोधे बाबा. आणि या पैठण निवासी असणारे, कालच महाराजांनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं की गीतेचं पारायण झाल्याशिवाय पाणी पण पित नव्हते. आपलं खूप मोठं भाग्य की बाबांची एकादशी ही निर्जला गेली महाराज. मी काल परमेश्वर महाराजांना विचारलं की त्यांचं पूर्ण जीवन ब्रह्मभूत काय होतशे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. या न्यायाने जे चालणारे श्री गुरु बाजीराव बाबा जवळेकर महाराजांचं त्यांचं खूप संबंध, खूप प्रेमाने. असं वाटत नाही आपल्याला की आपली वारकरी शिक्षण संस्था आणि गीता मंदिर वेगळं आहे. कारण का, गुरुवर्य महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली, ती नालेवाडी असेल, अपेगो असेल. नंतर नाथ महाराजांनी जवळ घेऊन तिला पाठ सांगितले महाराजांनी. महाराजांना सगळं मग चरित्र माहिती आहे नामदेव महाराजांना. कारण महाराजांच्या जीवनात ज्या घटना होत गेल्या, चढ उतार होत गेले, अनेक संकट आले, तरीही महाराज ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विध रंग. मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. आणि ही संयोजकाकडून आलेली ही सेवा. आता खऱ्या अर्थाने इथे अनेक कीर्तनकार आहेत. गोपाल महाराज असतील, आमचे पंडित महाराज असतील, या गीता मंदिराचे आमचे परमेश्वर बाबा असतील, नामदेव बाबा असतील, आमचे रामणाचार्य विश्वंभर महाराज, प्रल्हाद महाराज असतील, अनेक मोठे मोठे रत्न आहेत. इथं काही कमी नाही महाराज. इथं ही खाण आहे, ही खाण म्हणजे सोन्याची खाण आहे. इथं ही मोगऱ्याची फुलं आहेत, आहे ना. मोगरा फुलला, फुले वेचिताची बारू कळी अशी आला. आपल्या वाचून असं वाटतं एका मरेला आपण नसं कसं झालं असतं, पण काही नाही महाराज. आपण असो अगर नसू, हे कार्य देवाचं आहे. मी एकनाथ महाराजांना तेव्हाच बोललो होतो की तुम्ही जास्त हे नाथ महाराजांचं कार्य महाराज. इथं बरोबर सहकार्य होतच आहे, फक्त सुरू करायला, जे मिळवायला. आणि श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा.
इतरांच्या लेखा कोण करी, माझ्या मागे नाथ महाराज आहेत, सद्गुरू जोगो महाराज आहेत, महाराज आहेत, एकूण शांती ब्रह्म गुरुवरे बाबा आहेत आणि अण्णा आहेत. अण्णांचं असं मार्गदर्शन असतं महाराज, काय गोड चिंतन अण्णांचं की सहज सर्वांना समजेल. अण्णांचं एकच सप्ताह चुकला नाही. फक्त ज्यावेळेस बाई वारल्या त्यावेळेस अण्णांनी कीर्तन केलं नसेल. एरवी अण्णांची या सप्ताहाला हजेरी असते, कारण महाराज कधी सांगत नाही आमचा उदो उदो करा. आणि तुकोबाराज एक प्रमाणे तुका म्हणे आईशे गुरु शिष्य जान, विठोबाचे आन नरका जाती. असे जे गुरु आहेत आणि असे जे शिष्य आहेत, तुकाराम महाराज म्हणतात की ते विठोबाची शपथ घेऊन सांगतो ते नरकाला आहे. पण महाराज असं काही सांगत नाही की आमचं उदो उदो करा, आमचं हे करा. कारण अनेक विद्यार्थी या संस्थेतून होऊन गेले. पुढेही त्यांनी चांगला अभ्यास केला आणि मलाही या संस्थेत 2000 आधी मी गुरुवर्य नामदेव महाराज पोकळे यांच्याकडे होतो. नंतर 2009 पासून ते 2015पर्यंत महाराजकडं. आणि महाराजांनी सांगितलं की पंढरपूरला जा आता चतुर्मासाला. तिथं गेल्यानंतर एक कीर्तन ऐकलं मी मोठ्या माऊलींचं, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. खूप कीर्तन सुंदर वाटलं. गुरुवर्य बोधेबाबा टाळ घेऊन होते उभा आणि आम्ही असे विद्यार्थी. मला म्हणले पाठा तुला बसायचं आहे. मला नाही महाराज आमचं पैठणला झालेलं शिक्षण काही हरकत नाही म्हणले, पण पाठाला बस. कारण बाबांचं जे जीवन होतं ते गाथामय जीवन होतं. कधी जा बाबांच्या खोलीत गाथा समोर दिसायचा. असे असणारे ह्या संस्थेने अनेक रत्न दिले, दिव्य रत्न दिले. त्या दिव्य रत्नातील आपले श्री गुरु रखमाजी बाबा भजनानंदी म्हणजे पायात घुंगरं बांधून विणा घेऊन चिपळ्या घेऊन नाचतायत महाराज. काय तो आनंद, संसाराच्या कोणत्याही कोपऱ्यात असा आनंद नाही जो महाराजांनी भोगला. एकी केली हातोफळी आवडीने भावे हरिनाम गावे, आवडीने भावे हरिनाम गावे, आवडीने भावे हरिनाम हरिनाम गावे सप्रेमे नाचावे जगरून दे. नाथ महाराजांचं प्रमाण, नाथ महाराजांची गाथा
नाथ महाराजांचं भागवत, त्या साधूची पूजा न करिता जो माझीची पूजा करी सर्वथा, ते निमज हाणितल्या लाता की तो माझ्या घाता प्रवर्तला. सद्गुरूंचं पूजन देवा संतरुंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे. हा जो सप्ताह आहे, हा सप्ताह कशा करता आहे की लोकांनी व्यसनापासून मुक्त व्हावं, मांस खाऊ नये, गळ्यात माळ घालावी, मांस खाता हौस करी, जोडून वैरी ठेवीला. या तुकोबरांच्या न्यायाने हा सप्ताह सुरू आहेत. आणि यंदाचं आपलं हे 22 वर्ष आहे. खूप मोठं भाग्य आपलं की यंदा ज्ञानोबरायांना 750वा जन्मोत्सव आहे. श्री संत सावता महाराज 775वा जन्मोत्सव सोहळा आहे. श्री संत नामदेव महाराज 675वा समाधी सोहळा. आधी 14 जणांचं कुटुंब आहे त्यांचं. आणि जनार्दन पंत 450वा त्यांचा समाधी सोहळा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय 375 यंदाची बीज फाल्गुन वद्य द्वितीया ही जी बीज आहे ही 376वी बीज आहे, होऊन गेली. आणि श्री संत तुकोबारायांचे चिरंजीव, लहाने चिरंजीव नारायण महाराज देहूकर 775वा त्यांचा जन्मोत्सव सोहळा आहे. आणि चैत्रवद्य प्रतिपदा या दिवशी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, तिला यंदा 109 वर्ष होत आहेत. हे खूप मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. आणि ह्या आपला पर्व काळाच्या दृष्टीने चांगला सप्ताह आहे. कारण संस्थेला सुट्ट्या असतात एरवी. आणि हा सप्ताह काय आहे की मिळविली मांदी वैष्णवांची. एरवी तुम्ही आम्ही कोणाला भेटू शकत नाही, पण या सप्ताहाच्या माध्यमातून, या हरिनाम कीर्तनाच्या माध्यमातून, या पारणाच्या माध्यमातून, या श्रीराम कथेच्या माध्यमातून. श्रीराम कथा तर महाराज खूप गोड आहे. दररोज पार्ट हे गीता मंदिरचे विद्यार्थी महाराज इतकं आता स्वंग मी पण केलेलं आहे, भारुडं केलेले आहेत, ते केलेले आहेत. पण आता काय आहे ते स्वंग करायला मग ते लाज वाटते. लहानपणी खरं चांगलं आहे. लहानपण देगा देवा. जो लहानपणीचा जो आनंद आहे तो मोठ्यात नाही. कारण म्हणून थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीचे, जे जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. जेवढा लहान मुलांना परमात्मा, ध्रुव बाळाचं वय किती महाराज? 5 वर्षाचे वय. ना तरी मोदवणी ध्रुवाशी केले, जैसे कपुले शंकी शिवतले, जे वेदाची मती ठेले ते लागला बोलो. 5 वर्ष ध्रुव बाळ, पण जे वेदाला कळत नाही ते बोलू लागला. म्हणून रामकथा असेल, हरिपाठ असेल आणि कीर्तन असेल. आता ही सेवा मोठ्यांची सेवा आहे. पण आता काय तुम्हाला श्री बालाजीचे बेत म्हणजे काय? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलाबी, आणि शी म्हणजे 2 प्रकार आहेत त्यात. एक म्हणजे सखाराम आणि एक म्हणजे गणपतराव. म्हणले का बरं सखाराम गणपतराव? साखरेचा असेल तर सखाराम, शिरा गुळाचा असेल तर गणपतराव. पण आता तुम्ही खूप मोठ्यांची अपेक्षा करता. पण आता ही जी सेवा आहे, आता किती आपल्याला बघा, बरोबर 10 मिनटं कमी 8ला, आणि आपल्याला 8:15पर्यंत संपायचं आहे. कारण ही जी सेवा हे क्षेत्रातली सेवा आहे. विद्यार्थी मंडळ आणि समोर बसलेले जे भाविक भक्त असतात त्यांनी अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. पण आपण थोडक्यात ज्ञानोबरांचं जे चरित्र आहे तो आपण पाहणार आहोत. कशामुळे की ज्ञानोबरांचं वर्णन तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी, तो वाहत येल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सकळ हे कुळे पवित्रा याची निदर्शनी होती. अलंकापुरी हे शिवपीठ. जसं अलंकापुरी आहे
तसंच पैठण आहे. कारण पैठणमध्ये ज्ञानोबराय 27 महिने राहिलेत असं मी गुरुवर्य अण्णांच्या मुखोद्गरामध्ये ऐकलेलं आहे. 27 महिने ज्ञानोबराय कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी राहिले आणि राहून त्यांनी तुमच्या आमच्याकरता योग वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आणि संतांची संगत श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत शुभंगा महाराज, श्री संत मुक्ताबाई माता या ठिकाणी येऊन गेल्यामुळे या नगरीला आणखी शोभा आली महाराज. धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान धन्य तेथील रहिवास रहिवासी धन्य तेथील रहिवास बोलतायत धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान धन्य तिथे रहिवाशी. या नगरीचं वर्णन काय करो महाराज. दत्त चोपदारी करी तसे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. धन्य धन्य एकनाथा तुमचे पाय माझा माथा. या पैठण नगरीमध्ये श्री संत भानुदास महाराज, श्री संत कुर्मदास महाराज आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्याचप्रमाणे भानुदासाची कोळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर अशी संप्रदायात आपली म्हण आहे. कशी ज्ञानी याचा याका नाम याचा तुका. या न्यायाने ज्याला कोणाला असं वाटत असेल की आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी, कारण तैसा वाघ विलास विस्तारू गीतार्थेशी विश्व भरू आनंदाच्या आवारू मांडू जगा. या ज्ञानोबरा यांनी तुमच्या आमच्याकरता खूप ज्ञानोबराला त्रास झाला महाराज, पण असा अशी एकही उभी आली नाही अजूक ज्ञानेश्वरीत. आता माझ्या वाचण्यासनी तुमच्यापेक्षा माझा अभ्यास कमी आहे, पण आतापर्यंत पारण्यात का होईना पण अशी कधी उभी गेली नाही की मला त्रास झाला आणि ह्या जणांचा नाश व्हावा, यांचं वाटोळं व्हावं. नाही, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे. जी ज्ञानोबरांची जी क्रांती आहे तिला तोडणी महाराज सर्व साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबरांचं सर्वच निळोबराय असतील किंवा नामदेव महाराज असतील, उद्धवते म्हणे पांडुरंग या सज्जनाचा न व्हावा वियोग हृदय होत दोन्ही भाग. जाना अंतरंग तुम्ही माझे भक्त ज्ञानी आणि वैरागी. ज्ञानदेव ऐसा चहुयोगी न देखो नायको कानी खंती वाटे बहुत. ज्ञानोबरायांसारखे आम्हाला पाहायला मिळाले नाही आणि ऐकायलाही मिळाले नाहीत. काय ज्ञानोबरांचं वैभव महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित कैवल्याचा पुतळा प्रगट झाला कैवल्याचा पुतळा प्रगट झाला कैवल्याचा पुतळा प्रगट झाला कैवल्याचा पुतळा
समाय दर्शने हरिका सर्वाभूती सुख ज्ञानोबा सर्वाभूती सुख ज्ञानोबा सर्वाभूती सुख सर्वाभूती गुरुवर्य मोठे माऊली सांगत असतात, ज्ञानोबरांचं यथार्थ वर्णन त्यासाठी एकनाथ व्हावं लागतं, बहुनाथ होऊन जमत नाही. जे ज्ञानोबरांचं वर्णन नाथ महाराज करतायत, काय सुंदर महाराज. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. गुरुवर्य महाराजांच्या मुखातसुद्धा निमित्याला माऊली 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 माऊली. काय सेवा करावं महाराज माऊलींची. माऊलींना निवेद्य, माऊलींचा काकडा, माऊलींना स्नान घालणं, माऊलींना गण लावणं, माऊलींना कपडे घालणं, सामान्य सेवाने महाराजी. यांचे ऋण नाही फिटले मागील, पुढे भांडवल जोडीतही. यांचं जे ऋण आहे तो का म्हणे देवा, ऋणी करून ठेवू सेवा. सर्वात्मकपण माझी हिरण्य तो कोण. जी महाराजांची जी भक्ती आहे त्या भक्तीला तोडणे महाराज. ज्ञान वैराग्य भक्ती सगळ्याच गोष्टी महाराज. आपली वारकरी शिक्षण संस्था पैठण, इथं पखवाजही शिकवला जातो, इथं गायनही शिकवलं जातं, इथे अभंगही शिकवले जातात. पण आता काय आहे, आपली धुळी फाटकी महाराज. त्यांनी देताना खूप दिलं महाराज, पण आपली धुळी फाटकी आहे. शेवटी आम्ही माळकरी माणसाने, गुरुवारी मी महाराजांच्या हाताने माळ घातलेली आहे आणि येताना मात्र मी शाळेत चिठ्ठीवर आलतो. पण त्यांनी सांभाळलं महाराज, त्यांनी आमचा अव्हेर केला नाही. गंगा गेली सिंधूपाशी, जरी तो ठावणी दितिशी, तिने जावे कवन्या ठाया, मज सांगा पंढरीराया. त्यांनी जर आमचा अव्हेर केला असता की आपण हिंद जातीतले आहात, आपण मांस खाणारे आहात, आमच्याकडे यायचं नाही. पण नाही महाराज, कसे असू द्या, या गीता शिकवा. फक्त महाराजांना काय पाहिजे, माळकरी पाहिजे. अहो हे जे ज्ञान आहे, सद्गुरू जोग महाराजांनी जी संस्था स्थापन केली, कशाकरता केली, ही तुमच्या आमच्या उद्धारासाठी केली महाराज. मिळविली मांदी वैष्णवांची, हे पद आपल्याला आजचं महत्त्वाचं आहे. कारण पूर्वीच्या काळात हे जे ज्ञान आहे हे कोणालाही सांगण्याचा अधिकार नव्हता. आता इथं राहून काही उपदेश करावा हे आपला अधिकार नाही. पण सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा शेवटी. आपली सेवा आहे महाराज, आणि सेवेचं ऋण सेवा करीत राहावं माणसांनी. या बा कीर्तनच करावं ही सेवा नाही. इथलं गुरुवर्य मी मोठे माऊलींचे जवळ राहिलेलो आहे, आणि जी माऊलींची जी अवस्था आहे ती खूप भयानक आहे महाराज. काय कोणते प्रमाण आणि कोणती ओवी तुम्ही कधी विचारा. ऋग्वेदादितींनी प्रतिष्ठती वाग्भुवनी, केली जैशी वदनी ब्रह्मशाळा. काय माऊलींचं तुका म्हणे पाच शब्दाची हा देव. त्यांचं गाथा ज्ञानेश्वरी. म्हणून आपल्या सप्ताहातलं मुख्य कर्तव्य काय असेल, भव्य दिव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्री रामकथा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे श्री गाथा भजन. महाराज आम्ही ह्या गाथा भजनात संतपर प्रकरण निवडलेलं आहे. सद्गुरू जोग महाराजांनी जे प्रकरण केलेलं आहे संतपर, आणि आजचा जो अभंग होता, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, आम्ही तिथं अभंग सोडला. मागचा अभंग होता उदकी कालविष्येनं मलमूत्र, पण तो अभंग त्या अभंगाला धृपत नाही आहे. म्हणून आमचे ते विनयकर मला सांगितलं मी की अभंग आपण इथे सोडू. संत दर्शनी हा लाभ. नाथ महाराजांचे जे जीवन आहे, गुरुवर्य महाराजांचं जे जीवन आहे, नाथ महाराज आणि महाराज भिन्न नाही महाराज. कारण महाराजांचं जीवन हे पैठण म्हणजे पैठण, नाथ महाराज दोन हरिपाठ झालेच पाहिजे. आम्ही मागच्या वर्षी
साखेगावला. म्हणले बुवा झाला हरिपाठ. म्हणलं हो. म्हणलं 2 झाले का? म्हणलं नाही, एकच घेतला. हा ते तुम्हाला हरिपाठात ते नाचा लागतं, फुगड्या खेळा लागतं म्हणे, त्यामुळे तुम्ही एकच घेतला असेल. नियमाला महाराज कट्टरता. नियमाबाबतीत कोणीही महाराजांचे जे नियम आहेत त्या नियमाला कोणीही कधीही कुठेही जाऊ द्या, 3:30ला उठणार म्हणजे उठणारच. त्या साखेगावला महाराज आमच्या तिथं त्या मंदिरात काव्याचं तिथं ते कावडीवाले लोक असायचे. मग महाराज म्हणायचे, बा भजन कुठे आपल्या घराचं, भजनाची काही खंडता नाही महाराज. एका हाती टाळ, एका हाती चिपळिया, घाली ती हुंबरी एक, वाहता ती टाळिया. मातले वैष्णव नृत्य नाना छिंदे, नाही मोक्षपदी चाड, भजनी आवडी. महाराजांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचं आपण वर्णन करू शकत नाही. महाराजांना जी आवडणारी सेवा आहे ती म्हणजे माऊलींची सेवा आहे. ते ही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. साधूंचं आपण वर्णन करावं, जे ऐके जेत वाचा विसावे, ते साधू कथा. महात्मानस्तुमां पार्थ, दैवीं प्रकृतिमाश्रिता, भजन्ते नन्य मनसो, ज्ञात्वा भूतादिमव्ययम. तो धरणेकरी जेव्हा ज्ञानोबारांकडे आला आणि ज्ञानोबारांना त्यांनी धरणं घेतलं. धरणं घेतलं म्हणजे काय? अनुष्ठान मांडलं. आम्हाला हे प्राप्त झाल्याशिवाय उपोषण मांडलं. समजा आजच्या भाषा सांगा म्हणजे उपोषण मांडलं. मी सोडू शकत नाही. ते 11 अभंग आहेत. आणि त्याला सांगितलं की बाबा तू काय कर, तुकोबारायांकडे जाय. बरं, माऊलींची आज्ञा आहे. तुकोबारायांकडे गेला आणि तुकोबाराय लोहगावला असताना त्यांनी पत्र दाखवलं माऊलींचं. तुकोबारायांनी, तुकोबाराय महाराज साधू मूर्ती. तुकोबारायांचं काय वर्णन करू आपण? विस्तारे सांगत बहुत प्रकार, होईल उशिरा आता पुरे. पंडित वैदिक आत्वा दश ग्रंथी, परिसरी न पोतू कयाची. भक्ती ज्ञानी आणि वैरागी आगळा, आईसा नाही डोळा देखी येला. चौवेदाचे केले विवरण, आर्त ही गहन करुनिया. तुकोबारांचा अधिकार काय महाराज? आणि नंतर तुकोबारांनी सांगितलं तुला इथं माऊलीने पाठवला आहेत, पण तू जिथून आला बाबा ते ज्ञानोबारा सामने नाही बरं. ते ज्ञानोबारांच्या दारात काय आहे? सोन्याचं पिंपळ आहे. त्यांच्या घरात काय असेल तेच अभंगाच्या प्रथम चरणात. जयाची पारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची
सोन्याचा पिंपळ. तुला काय पाहिजे म्हणले? मला धन पाहिजे. मग तुला धन पाहिजे असेल तर त्यांच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे. तुम्ही पहा, एखाद्याच्या दारामध्ये जर फोर व्हीलर असेल, आपण काय म्हणतो, त्यांच्या दारात फोर आहे, पण त्यांच्या, आता आमचा काही उत्तर प्रश्न होत नाही महाराज, त्यांच्या दारात जर चारचाकी गाडी असेल तर त्यांच्या घरात काय असेल? आपण आगनावरून घर कळून घ्यायचं. ज्ञानोबारांच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे म्हणजे काय? लक्ष्मी माता म्हणजेच पिंपळ आहे. ज्या वेळेस भगवान परमात्मा अवतार घेतात त्यावेळेस शक्तीला सोबत ठेवावंच लागतं महाराज. जिथं जिथं भगवान परमात्मा असतात तिथं शक्तीचा अवतार आहेत, लक्ष्मी माता सोबत आहे. पण आता ज्ञानोबारांचा अवतार कोणता आहे? ब्रह्मचारी अवतार. जन्मतेनी प्रसंगे श्री देह शिवने अंगे तेथोनी जन्म आगवे सोवळे कीजे. जी ज्ञानोबारांची विचारधारणा तुम्हा आम्हाला सर्वांना समजेल असं, जय बाळक जीव विजे तै घासू विसा ठाई कीजे. किती ज्ञानोबारांचा सूक्ष्म अभ्यास असेल महाराज. आपल्या आईने आपल्या मुलाला कसा घास भरावा हे ज्ञानोबा सांगतायत. लोक म्हणतात ज्ञानेश्वर वाचल्याने काय होतं? अरे बाबा, काय होत नाही. गाता वाचल्याने काय होतं? काय होत नाही. भागवत वाचल्याने काय होतं? काय होत नाही. नामचिंतन केल्याने काय होतं? काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही, अवघे होती लाभ एका या चिंतने. नामसंकीर्तने गोविंदाच्या. त्याप्रमाणे तू आळंदीला सोडून आणि माऊलीला सोडून इथे आला नको काही पडो ग्रंथाची भरी शीघ्रवत करी ह्याची एक. तुकोबारा सांगतात पहिल्या अभंगात, जे धरणेकरी प्रकरण आहे ना त्यातला पहिला अभंग हा आहे, नको काही पडो ग्रंथाची भरी शीघ्रवत करी ह्याची एक. देवाची चाडे आळवावे देवा ओस देह भाव पाडून या साधने घाली ती काळाची मुखी गर्भवास शिकी न चुकती. दुसरा अभंग आहे, नाही मोक्षापाशी देवाचे नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे. तिसरा अभंग आहे, तेजिले भेटवी अनुनी वासना गोविंद गोविंद. ज्याचे जया ध्यान त्याचे होय त्याचे मन पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. तुला काय वाटतं म्हणले? तुला ज्ञानी हो वाटतं ना? तसं होऊन जमत नसतं. कारण कोणताही अभ्यास करताना, कोणतीही साधना करताना त्यामागे जर आपली वैयक्तिक साधना असेल, श्रीगुरूंचा आशीर्वाद असेल, दैसे भाग्याचे नि बडसे उद्यमाचे निमिषे समृद्ध अपयशे घर रिगे. ज्ञानोबा सांगतात भाग्य चांगलं असेल व्यवसाय निमित्त फळ देतशे संचित. तुकाराम महाराज सांगतात व्यवसाय निमित्त आहे पण श्रीगुरूंची कृपा ही महत्त्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यावर हे बा विद्यार्थ्याला काही असं असतं महाराज, कलाकार लोकांना खूप मान आहे, पण एखादा चिंतन करणारा असेल मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण श्रीगुरूंची कृपा असेल, गुरुवरायांची कृपा असेल तर हा जो आपण म्हणतो ना व्हावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा. अनेक विद्वत रत्न या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराज. आणि तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय शांतीब्रह्म गुरु बाबा सांगत असतात आपल्याला काही मान नाही पण शिक्का मात्र मोठ्यांचा आहे. एकंदर शिक्का पाठविला इहलोका. आपण कागद आहोत पण शिक्का गुरुवर्य महाराजांचा आहे. तुम्ही जर आळंदीला गेले आणि जरा सांगितलं की मी पैठणहून आलो आहे, कुठून? रखमाजी बाबांकडून आलेलो आहे, तुम्हाला असं कोणी म्हणत नाही आमची इथं राहू नका, राहा. कारण का विद्यार्थी नियमातला असतो महाराज. महाराजांच्या नावावर मी तिथं राहतो महाराज. महाराजांच्या नावावरच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस गुरुवर्य उल्हास बाबा नाना आला कुठून? पैठणहून. बरं बरं, महाराजांकडून आला का? म्हणलं हो, राहा. काही नाही महाराज, महाराजांच्या नावावर
मोठ्यांचं नाव असलं की काही धकत महाराज. बडियाचे गीत बडियाचे गीत ज्ञान पाहिजे असेल तर तू काय कर म्हणले, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहून तू कीर्तन कर म्हणले. तू खूप बरं आहे त्या धरण्या करायला. तसंच तुम्हा आम्हाला सुद्धा गुरुवर्य महाराजांकडे जे चिंतन घडलं शास्त्राचं, विचारसागर असेल, पंचदशी असेल, वृत्तीप्रभाकर असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, ह्या गीता ग्रंथ महाराज सामान्य ग्रंथ नाही. सकल शास्त्र की स्वामिनी या गीतेचं असं वर्णन केलेलं आहे महाराज. हरिमुख की बाणी, ही जी गीता आहे ना, ही सामान्य समजू नका. गीतेत जे तत्वज्ञान आहे, कारण का राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुक्तमम, हे जे गुह्य जे ज्ञान आहे, गीता महाराज सामान्य ग्रंथ नाही. पण आपल्याला गीता कळू शकत नाही, म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वर लिहिली. गीतालंकार नवज्ञानेश्वरी, गीतालंकार सारखा ग्रंथ या जगात नाही. आणि श्री ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानाशी, आयसा वर या टिकेशी, ज्ञान होय मूढा, आती मूर्ख त्या दगडा, वाचिल जो कोणी, जनी त्याशी लोटांगणी. का रे बाबा, तू इथे आलेला आहेस, पण ज्ञानोबा सांगतात, तुकोबा सांगतात, का सांगतात, सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. म्हणले बरोबर आहे. पुढचा अभंग कोणता आहे, संकोचोनी काय झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. पुढचा अभंग कोणता आहे म्हणले, तामसाचे पे पापाची शिदोरी, सेवके करावे स्वामीचे वचन. आणि शेवटचा अभंग 11 क्रमांकाचा अभंग आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशे बळ रेडा बोले. म्हणले ज्ञानोबारांची जी शक्ती आहे ती कशी आहे म्हणले, ते निर्बुद्ध असा असणारा प्राणी म्हणजे कोणता, रेडा. गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा सांगत असतात की तुम्ही दोघांची परीक्षा करा म्हणले. कोणाकोणाची, एक रेड्याची आणि एक वासराची. म्हणजे म्हशीचं रेडकू आणि गाईचं वासरू 2 किलोमीटर सोडून द्या म्हणले लांब. बरोबर आहे, सोडून दिलं. पण जे गाईचं वासरू आहे ना, ते बरोबर ज्या ठिकाणी बांधतात त्या ठिकाणी येऊन उभं राहिलं. पण जे म्हशीचं जे वगरू होतं ना, ते 2 महिने झाले म्हणले कुठे गेलं का माहीतच नाही. कशामुळे झालं हे,
अशा सुद्धा निर्बुद्ध प्राण्याकडून ज्ञानोबराय जर वेद बोलत असेल तर तुझा ते काय उद्धार करणार नाही, तुझ्यावर ते काय कृपा करणार नाही, ते काय करू शकत नाही. फक्त तुझ्या अंगात शुद्ध बीज असावं असं तुकोबराय अभंग करील तो काय नोहे महाराज, करील ते 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 करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, करील ते शुद्ध परिपाहे बीज शुद्ध करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. तुकाराम महाराज सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपला जर शुद्ध भाव असेल तर तुला कुठेही जाण्याची गरज नाही. कारण काही ज्ञानेश्वरी उनी ती पाठविले धरणे. अरे बाबा तू जिथून आणला आहेस ना ते काय करू शकत नाही. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुकाराम महाराज सांगतात की ज्ञानोबरायांना नाथ महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. कसा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांचा शिरोमणी वन्य जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरांचं विशेष हे महाराज जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफळ केला. पदपदांतर कथिला जेने आत्माराम संतोषे. पूर्वी अनंत भक्त झाले पुढे ही भविष्य बोलिले. परी निवृत्ती सोपान सोडविले अपार जीव जंतू. ज्ञानोबरांच्या नामात शक्ती महाराज. तुझा आठविला जो भक्त तो होईल विरक्त. आईशे विठोजी बोलत येरू चळरी रुळे. ज्ञानोबराय म्हणतात भगवंता आता मला आज्ञा द्या. म्हणले कशा करता.
म्हणले मला आता समाधी घ्यायची. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी वशी, परी समाधी हे तुझं पाशी, घे न देवा न लगे मज भुक्ती. तुझ्या चरणी आरती थोराती, ऐके ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, परी पुसशी जे आरती ते कळली मज. ज्ञानोबा म्हणता भगवंता आता मला आज्ञा द्या. म्हणले कशा करता? म्हणले आता समाधी घ्यायची आहे. भगवंतांनी उद्धवाला हाक मारली, उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न व्हावा वियोग. हृदयाचे माझे दोन्ही भाग, हृदय फुटतं महाराज. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. अहो धरणेकरी बाबा, तुम्ही आळंदीला सोडून माझ्याकडे येण्याचं तुमचं काही कारण नाही. कारण का? म्हणले करील ते काय नव्हे महाराज, ते काय करू शकतात? करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करीव आई मजवरी. संत महात्मे आणि देव काही करू शकतात. कशामुळे? करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्याकडे असते. पण ज्ञानोबारांनी जी पंगत घातली ती कशाची पंगत घातली? म्हणजे एखादी मी सांगितलं तुम्हाला तुळस श्री बालाजीचे बेत नाही महाराज. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या नाथ महाराजांच्या नामात एवढी शक्ती आहे. गुरुवारी मोठे मुली सांगत असतात, ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. एवढी शक्ती आहे महाराज. काय हा सोहळा आहे, सकाळी नाश्ता काय, पण आज जास्त वर्णन करू नये महाराज. एकादशी ना आज तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. एकादशीमुळं मी जास्त वर्णन करीत नाही महाराज. नाही तर काय गीताला महाराज सुंदर एकदम, म्हणजे जास्त गर्दी नाही महाराज. पण कोणाची काही इथं काही दक्षिणा मिळत नाही, कोणालाही विद्यार्थ्यांना दक्षिणा मिळत नाही, काही नाही. फक्त वारकरी शिक्षण संस्थेचा जो वारसा आहे, वारकरी संप्रदायाचा जो प्रचार आहे, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, म्हणून तुकोबाराम महाराज सांगतात, जी वैष्णवांची जी मांदी आहे ती ज्ञानोबारांनी मिळवली, ख्याती केली विष्णुदाशी. तुका म्हणे पहा कैशी. बस आता काय प्रमाण नको बोला. तिसरं प्रमाण. जयाने घातली मुक्तीचे गवा, जयाने घातली मुक्तीचे गवा, घातली मुक्तीचे गवा, जयाने घातली मुक्तीचे गवा, घातली मुक्तीचे गवा, जयाने घातली मुक्तीचे गवा, करेल ते काय नोहे महाराज, करेल ते काय नोहे घातली मुक्तीची गवादी. गवादी म्हणजे काय? पंगत घातली. पंगत तुमची आमची पंगत आहे, पण आता खाल्लं की परत सकाळी खावं लागतं महाराज. पण जी ज्ञानोबारांची जी पंगत आहे, एकदा खाल्ली रे खाल्ली, नंतर आवड मात्र शिल्लक राहते महाराज. पण जी तृप्ती आहे ना, ती तृप्ती शांत होते महाराज. जन्म आणि मरणाची निवृत्ती होते. कशामुळे निवृत्ती होते? ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे निवृत्ती होते, गाथा वाचल्यामुळे निवृत्ती होते. आणि या प्रमाणाचा खरा अर्थ पाहायचा असेल तर आपल्याला नाथ महाराजांचा सोहळा असेल आषाढीचा, जो माऊलींचा सोहळा असेल आषाढीचा. काय महाराज ज्ञानदेव वैष्णव मोठा, काय माऊलींचं वर्णन महाराज. जे माऊलींनी जी पंगत घातली ती अशी आपल्यासारखी नाही महाराज. माऊलींची पंगत आगळी वेगळी पंगत आहे. सर्वांनी या, कोणीही या आणि कोठूनही या. भोवती वनवल्ले वृक्षी, आळंदी
आणि ज्ञानोबर आहे. किती महाराजांचं इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानोबारांनी खेळावं महाराज, बाय क्रीडा करावी. आणि तुकाराम महाराज सांगतात की तू तेथून इकडं आलेला आहे, पण त्यांनी ज्ञानासाठी जी पंगत घातली ती सर्वांसाठी मोकळे आहे. म्हणले मला सुख पाहिजे, सुख तिथे मिळेल का? अभंगाचे शेवटचे चरण. म्हणे तेथे सुखा काय तुका म्हणे तेथे सुखा काय तुका म्हणे तेथे सुख काय तुका म्हणे तेथे सुख काय ते सुखा काय उने राहे समाधाने चित्ताची या, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी विठोबा. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. या अभंगावर थोडंफार काही बोलता आलं. गुरुवर्य, मी तर महाराजांना नको म्हणलो होतो, पण हे बुवा इकडे तिकडे हात करायचं नाही. मी म्हणलं सावता महाराजांना सांगा शेवा. आता ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू असतात, आपलं काही नाही महाराज. आम्ही तर काकडा पण करतो महाराज, अर्धा तास आम्ही तर काकडा करतो, सहस्राम घेतो, पारायण करतो, गाथाभजन करतो. आपला जो संस्थेचा नियम आहे त्या नियमामध्ये कोणतं खंड नाही. काकडा आपलं काही लागत नाही महाराज. अर्धा तास भोपाळीच्या का अभंग, एक वासुदेव, एक आंधळा फांगडा, जोगी आणि गवळण, सुंदर काकडा. जास्त म्हणजे त्यात कोणत्या प्रकारचे कोणालाही त्रास नाही आपला. ते मला मैक लावतो, मैक नका लावू, मोकळा असू द्या. कारण का होतं, महाराजांनी जी नियमावली घालून दिली, हा जो सप्ताह आहे हा कशाकरता हे संत वाङ्मयाचं आपल्याकडून पारण व्हावं. आपल्याकडून सर्वात मोठा अभाव जो आहे तो म्हणजे पारण्याचा अभाव आहे. आणि गुरुवर्य महाराज कुठे जाऊ द्या, ज्ञानेश्वरी, गाथा, भगवंताची प्रतिमा, मुद्रा, गण, महाराजांनी कोणाला गण मागितलं नाही आजपर्यंत. नाही तर आपलं काय देव थोडा गण आम्हाला, तसं नाही महाराज. आपलं साहित्य वारकऱ्याचं आपल्याजवळ असावं. जी वारकऱ्यांची जी प्रणाली आहे, महाराजांनी सद्गुरू जोग महाराजांची दिव्य परंपरा आहे, त्या दिव्य परंपरेचा इतका मोठा गुरुवर्य विठ्ठल बाबा घुलेबाबांचं वाक्य मी मोठ्यांच्या मुखातून ऐकले. वारकरी शिक्षण संस्थेची मंडळी हिमालयाच्या तोडीची मंडळी महाराज, ही सामान्य समजू नका.
आणि असं वेगळं मला वाटत नाही. महाराजांनी नेहमी सांगावं, बुवा बुवाबाजी करू नका, पोटासाठी ज्ञान विकू नका. खरंच महाराज, जे महाराजांनी साक्षीला साखरे महाराज आहे, इमामपूरवाडीला गुरुवर्य महाराजांनी त्या मंडळीने महाराजांना दक्षिणा दिली आणि महाराजांनी तिने खुलून पाहिले. महाराज खुलून पाहिल्यानंतर महाराजांनी फक्त त्यातले 100 रुपये काढले आणि बाकीचे मागं दिले. का बरं असं? गुरुवर्य महाराजांनी सांगितलं, आपली कीर्तन ही सेवा आहे. आणि उपरनं असं केलं महाराज, त्यात टाका नारळ, त्यात टाका ते 100 रुपये, एवढंच. मला पैसे किती लागले? तुम्ही सोबत होते साखरे महाराज, साक्षर तुम्ही आहेत. कारण महाराजांनी जी जपलं महाराज, आणि हे लाईव्ह सुरू आहे महाराज. माझी अशी विनंती आहे, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेने आयाची त्रुटी ठेवली आहे महाराज, जे असेल ते. कारण एवढे मोठे महाराज विश्वंभर महाराज असतील, हे सगळे गायक वादक टाळकरी मंडळी, हे कोणालाही काही मागत नाही महाराज. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि मागतील असं कधी नाही. हे बा, आपल्या प्रारब्धन जे येतं महाराज, त्यातले आनंद आहे. आम्ही गेलो सप्त्याला गुरु धानुरेला, महाराजांनी पाठवलं आम्हाला. तिथे आम्हाला 1000 रुपये दिले, पण ते आमचे पैसे घेतले नाही. नंतर ते लोक महाराजांकडे आले, एवढे महाराज बोलले महाराज, की जी जोग महाराज सांगायचे, भांगे धंदा खरा, पण बा खरंच महाराजांचे जीवन आम्ही जवळून पाहिलं महाराज. इतक्या अडीअडचणी येत गेल्या, पण तरी महाराजांनी कधी आपल्या संसारासाठी किंवा आपल्या याच्यासाठी कधी हात पसरला नाही. म्हणून फिरता अखंड हरिनाम सप्ताह, हा सप्ताहाचा उद्देश काय आहे? गावोगावी जाऊन त्यांना आपण ज्ञान सांगावं, त्यांना आपण आचरण करून दाखवावं, त्यांना आपण भक्तीला लावावं, हा सप्ताहाचा उद्देश आहे. हा सप्ताहाचा उद्देश म्हणजे पैसा गोळा करायचा आणि काही याचं काही वेगळं वितरण करायचं, असं कोणीही गैरसमज करून घेऊ नका. कारण प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था ही महाराजांनी जी सुरू केली, स्थापन केली, त्याला यंदा झाले 45 वर्ष, निर्विघ्ने पार पडत आहे महाराज. वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांची आणि नंतर महाराजांची संस्था महाराज पैठण आणि आळंदी संबंध महाराज जवळच आहे. म्हणून हे जे श्री गुरु सेवा मंडळ आहे महाराज, मला असं वाटतं इथे आपण थांबू नये. 5 दिवसाचा 3 दिवसाचा मी माझी सर्व विनंती, जे आमचे गुरुबंधू असतील 24 विद्यार्थी, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते समजा, त्यावेळेस मी काही त्या कमिटीत आलो नाही, पण तरीही मात्र सेवक या भूमीने पारायणाची सेवा असेल किंवा गाताभजनाची सेवा असेल, हरिपाठ, हे बा हरिपाठाची जी सेवा आहे ती खूप मोठी सेवा महाराज. नियमाला कोणत्या प्रकारचा बाधा येऊ नये म्हणून आजची जी सेवा आहे ती श्रावण महाराज आहिरे यांची होती. म्हणून आज ज्ञानोबरांची वारी आहे महाराज. फाल्गुन वद्य एकादशी म्हणजेच पापमोचनी एकादशी. आजची एकादशी सर्वांनी जर जेवण केलं असेल कोणी चुकून हुकून, तरी आज संध्याकाळी फराळाचं करा. कारण एकादशीसारखं कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, हे मंडळीने महाराज पैठणकर मंडळ आहेत इथे एक नंबर सहकारी. खूप मोठा अट्टहास, पाणी आणतात काय, इथं काय सुरू आहे, तिथं काय सुरू आहे, वारकरी झोपले की नाही, विद्यार्थी जेवले की नाही. म्हणून आपल्याला सर्वात मोठं सहकार्य या वारकरी शिक्षण संस्थे पैठण, आपले नवल महाराज असतील, मुचिंद्र महाराज असतील, अनेक संस्था महाराज, अनेक जे संस्था आहेत पैठणमधल्या, यांचं खूप सहकार्य आहे. आणि इथं जी संस्था आहे श्री गीता मंदिर संस्था, या विद्यार्थीसुद्धा आपले सहकार्य आहे. सकाळी सहस्राम घेतात काय, संध्याकाळी आरती काय, खूप आनंद आहे महाराज. असा सोहळा आपल्या दासाचा संभ्रम सोहळा, कारण हे गोपाळा ब्रिद तुमचे, आपल्या भक्ताचा सोहळा म्हणजेच नाथ महाराजांचा सोहळा. आपण तुम्ही आम्ही करत नाही, हे देवाला कार्य करून घ्यायचं असतं. म्हणून आपण फक्त निमित्त मात्र, भव्य सव्य साचिन, आपण निमित्त मात्र व्हावं. कारण आपले जे गुरुबंधू असतील 1 दिवस या, 2 दिवस या, 3 दिवस या. कारण महाराज कोणालाही आजपर्यंत बंधन केलं नाही महाराज. एखादा म्हणला असता तुम्हाला यावंच लागतं, नाही महाराज,
महाराजांनी असं कोणाला आग्रह केला नाही की मी तुम्हाला ज्ञान दिलं आणि तुम्ही इथं राहिलेत, तुम्ही माझे विद्यार्थी आहेत. नाही महाराज, फक्त या, कारण का तुमची आमची भेट होती या उद्देशाने हा फिरता अखंड हरिनाम सप्ताह. यंदा आपलं तुमचं आमचं मोठं भाग्य दक्षिण काशी महाराज. या पवित्र स्थळी मला तर खूप आनंद वाटतो महाराज, कारण दररोज स्नान सुरू आहे, गोदावरी मातेचं स्नान सुरू आहे. खूप आनंद वाटतो महाराज. या भूमीमध्ये महाराजांचं अण्णांचं दररोज फोन असतो महाराज. कशा करता की आपल्या विद्यार्थ्यांना कोणतंही बाहेरचं वळण लागू नये, कारण आज खूप कठीण झालेलं आहे. वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांची जर संस्था काढली नसती तर काय झालं असतं. विश्वंभर महाराज निबंध लिहा. आज संध्याकाळी तुम्ही 12 वाजता शांत बसा एकदम खोलीत, निबंध लिहा. साखरे महाराज, गोपाल महाराज, खरं सांगतो मी, आज सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था नसती तर काय झालं असतं हे आपल्याला जो वैभव आहे पाहायला भेटलं नसतं. आपल्याला मिशा काढून दाढ्या राखावं लागल्या असत्या. बस, याच्या पुढे मी जास्त बोलत नाही, कारण जोग महाराजांची जी परंपरा आहे, धोतर असावं, टोपी असावी. कारण आजसुद्धा कुठेही असो महाराज, पण मला टोपी आपल्या डोक्यातून कधी निघत नाही, हे मला अभिमान वाटतो. कशामुळं? मला महाराजांनी खूप मारलेले महाराज, खूप मी मार खाल्लेला महाराजांचा. लाता काय, बुक्क्या काय, आणि हे बा, आईवडिलांचा मार खाण्यापेक्षा, समाजाचा मार खाण्यापेक्षा आपल्या श्रीगुरूंचा मार खा. तो कुठेही जगात मार खाण्याचे ते पाळीवर येणार नाही. कारण महाराजांचं जीवन विद्यार्थी, महाराजांनी घरचं काही पाहिलं नाही महाराज, काहीच पाहिलं नाही. घरात काय अन्नधान्य आहे ते नाणेपुष्या गावला आम्ही गेलो जेवायला महाराजसोबत आमरस खायला, आणि तिथलं ते एक गावकरी मंडळ आहे, त्यांनी गाडीत गव्हाची पोती टाकली एक. झाल्यानंतर ते मला, महाराज ही गव्हाची पोती. महाराज म्हणलं नको, तुम्ही विद्यार्थ्याकरता आणलं ना मग ती तिकडं संस्थेत, इकडं नको, घरी नको. काय महाराज वैराग्य, महाराज मूर्तिमंत वैराग्य काय, रखमाजी बाबा, शांती काय, कृष्णाजी महाराज. आणि ह्या संप्रदायाचा निष्कामतेने, हे बा, त्यांना कोणी काही मान द्या, थुंकोन या मान, दंभ करीतो कीर्तन, मान दंभ चेष्टा, ही तो शुकोराची विष्ठा, मान अपमान गोवे, अवघे गुंडून ठेवावे. म्हणून जास्तीत जास्त माझी एक विनंती आहे, जे आपले वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी जे राहिले असतील त्यांनी एक दिवस व्हायना, कारण शेवटला गुरुवर्य शांतीब्रह्म, गुरुवर्य बाबा येण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण महाराजांचं आणि बाबांचं खूप प्रेम असल्यामुळे महाराज आणि बाबा कधी नाही म्हणत नाही. पण काय आहे, ऊन असल्यामुळे आपण बाबांना आग्रह करणार नाही, पण होता होईन तेवढे आपण प्रयत्न करणं आपलं काम आहे. कारण बाबा आले की ह्या सप्ताहाची सांगता झाली, आणि जरी नाही आले तरी बाबांचं स्वरूप म्हणजे आपले बाबा आहेत. बाबा आणि बाबा भिन्न नाही महाराज. आपण म्हणतो ना नैष्ठिक ब्रह्मचारी आणि उपकुर्वाम ब्रह्मचारी, जे महाराजांनी तंत नाथ महाराजांच्या नियमाप्रमाणे जीवन जगले महाराज. असं वाटत नाही की गुरुवर्य महाराज संसारिक आहे, कारण हजारो विद्यार्थी, कीर्तनकार काय, प्रवचनकार काय, गायक काय, वादक काय, कोणते प्रमाणे महाराजांनी कसरत केली नाही देण्याकरता. कारण विद्यार्थी आळशी, आम्ही पाठला गेलो नाही तर महाराज लाथा घालायची. अरे बुवा महाराज तुम्ही झोपले होते, मग तुम्ही लाथ घालून उठायचं, पण पाठला चुकायचं नाही. असे गुरुवर्य बाबा आणि सद्गुरू जोग महाराजांची जी वारकरी शिक्षण संस्था आहे, या संस्थेने अनेक रत्न दिले महाराज. काय असं वाटतं आपण खूप भाग्यवान आहोत गोपाल महाराज. या भूमीत आपला जन्म झाला, महाराष्ट्र भूमी असेल, भारतभूमी असेल. म्हणून माझी आग्रहाची विनंती, जे कोणी राहिले असतील त्यांनी सुद्धा आनंदाने पारायण करा महाराज. पारायणाचा काही लोड घेऊ नका, आपलं शांत पारायण सुरू आहे. गाता भजन असेल, कोणती सेवा करा, इथं टाळ घेऊन उभं राहिलं दिवशी सेवा महाराज, हीच नाही कीर्तन करणं. म्हणून गुरुवर्य महाराजसुद्धा, मला असं वाटलं महाराजांनी कीर्तन येऊ नये, पण सगळेच महाराज म्हणले नाही मी कीर्तन येणारच आहे.
आता आई पुढं बोलण्याचा मला कुठले धाक वाटलं नाही महाराज. कारण मी आजपर्यंत इथं कीर्तन केलं पैठणला, आळंदीला कीर्तन केलं, पण नंतर मी कीर्तन केलं नाही कुठंच. आपलं डोंगरात थोडेफार जी महाराजांची सेवा आहे, गाथे सेवा ती सुरू आहे. कारण काय म्हणतात महाराज, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करुणिया. तुकाराम महाराजांची एवढी निष्ठेने सेवा करावी लागते महाराज. किती सेवा करावी लागते हे महाराजांकडे जाऊन करावं लागतं महाराज. महाराजांनी त्या काळात पारायण महाराजांनीच करावं, गाता भजनेचा विनय महाराजांनीच घ्यावा, कीर्तनाला हजारे महाराजांनीच राहावं, हरिपाठसुद्धा. म्हणून जी महाराजांची सेवा ही सेवा महाराज ते सांगत नाही की तुम्ही म्हणजे कपडे धुवून काढा, तुम्ही आम्हाला पैसे आणून द्या मोठ्या बांधाला. बाप 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 किती अवघड झालं होऊन बसलं महाराज, लय अवघड. एखादा जर थाप शिकले आपण म्हणजे महाराज इतका अवघड झाला आता की आम्हाला मोठ्या बांधाला पैसे आणून द्या, गावगाव वर्गणं जमन करून द्या. पण गीता मंदिर असेल, महाराज असेल, बाजीराव बाबांनी कधी हात पसरला नाही महाराज. वारकरी शिक्षण संस्थेने कधी हात पसरला नाही. म्हणजे संस्थेने आज्ञा सूचना केली, कारण विद्यार्थ्यांची सुविधा असतील एवढ्याकरता महाराजांनी घेतलं. पण वैयक्तिक आपल्या जीवनासाठी त्यांनी कधी काही घेतलं नाही, कोणाचंच नाही. त्यांना हार घातला त्यांना आवडत नाही महाराज. तरीही जी परंपरा जपली महाराज. म्हणून पैठण नगरीमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याला हक्काने रखमाजी बाबांकडे जावं वाटतं महाराज. का जावं वाटतं की आपली जी संस्था आहे ती खूप मोठ्यांची संस्था आहे, म्हणून झालेली सेवा आहे. आमचे सर्व गुरुबंधू मंडळी श्री गुरुकृपा या कमिटीतील आणि महाराजांच्या चरणी श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करून या सेवेला पूर्ण करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले पुरी वेळी नाही विचारिला महाराज तुम्ही सिद्ध मनी ज्ञानेश्वरा राधा पाया महाराज तुम्ही सिद्ध. सर्व वारकरी खाली बसा, महाराज सूचना देईपर्यंत